जय श्रीराम. खूप दिवसापासून या ट्रिपचा प्लॅन करत होतो, पण प्लॅनमध्ये खूप व्यत्यय येत होते. तरी शेवटी तो दिवस आलाच आणि आम्ही निघालो आहे आमच्या ट्रिपसाठी. चला तर मग सुरुवात करूयात. नवीन प्रवास, नवीन आठवणी आणि भरपूर मजा. तर चला सुरू करूया आजच्या व्लॉगला. आत्ताच आपल्याला राहुलदादा चौधरी यांच्याकडून सौजन्य मिळाले आहे ते कुल्फीचं. गावदेवी माते की जय. रंगदेवता माते की जय. तरी राहुल चौधरी यांचं मनापासून आभार. सुरुवात आम्हीच केली. हा, आता राहुल चौधरी यांनी सुरुवात केल्यामुळे त्यांचं आपण थोडंसं मनोगत ऐकून घेऊ. आभार. बरं, पहिले मनोगत व्यक्त होईल, त्यानंतर आभार प्रदर्शन होईल. पहिल्यांदा आपले सर्वांचे लाडके गणूबाई यांचे खूप खूप धन्यवाद. त्यांनी आम्हाला गाडी संदर्भात सहकार्य केले आणि निघता क्षणीच आमचा प्लॅनिंगचा रूट बद्दल जरा प्रश्न होता, तेवढ्यात मी गेलो आणि पहिल्यांदा कुल्फी आणली. ठीक आहे, बंद होईल सगळं. मला त्यांनी थोडंसं दर्शन घेतलं लक्षात तरीने, म्हणजे पुढचा प्रवास सुखाचा हो याच्यासाठी दर्शन घेतलेलं आहे. एक श्लोक बोला सगळे. बोला कोणता श्लोक बोलायचा? कृष्णाय वासुदेवाय. बोला. 3, 4, 5 वेळा बोला श्लोक. ठीक आहे, नाही, चालेल. पण गाणं तू बोल ना, पुढे आम्ही आगे बोलतो. कृष्णाय वासुदेवाय हरे कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने हरे परमात्मने प्रणित क्लेशनाशाय क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. गोविंदाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने हरे परमात्मने प्रणित क्लेशनाशाय क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. गोविंदाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणित क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणित क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. जय श्री कृष्ण. जय 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 श्रीराम. बोला काटूश्याम महाराज की जय. गणपती बाप्पा. आपला पुढचा प्लॅन हा खाटूश्यामचा असणार आहे. गणपती कोणाचा प्लॅन काढून आमचा असेल. फिर से आ गए रे बाबा, इधर जहर खाने का पैसा नहीं है तो जा रे जा. झाडाचं दुकान होतं बघ. दरवाजाला परत राहुल काय बोलायचे तुम्हाला? जिरले आमची. आता पहाटेचे वाजलेले आहेत 4 आणि आम्ही प्रवासाचा बहुतेक पल्ला गाठलेला आहे. पुढील पल्ला आम्ही काही तासामध्ये गाठणार आहेत. आणि करणला सतत थोडासा प्रॉब्लेम होत आहे, त्यामुळे आम्हाला 17 वेळेला थांबायला लागतोय. ठीक आहे, असू द्या. हळूहळू का होईना आम्ही आमचा प्रवास पूर्ण करू. भाऊ, काय बोलायचे तुला? नाही बस ओके. ठीक आहे, चला भेटूया पुढे. नमस्कार. अचानक आमच्या प्लॅनमध्ये एक बदल झाला आहे. आपला जो प्लॅन होता गणपतीपुळेचा सूर्योदय अनुभवायचा, तो आता आपल्या महाराजांच्या रायगडावर सूर्योदय अनुभवायला जाणार आहोत. चला मग अनुभवूया आपल्या महाराजांचा इतिहास, निसर्ग आणि तो सकाळचा प्रसन्नदायी माहोल. हा अनुभव खरंच खास असणार आहे. पहाटे 6 वाजता आम्ही रायगडाच्या पायथ्यावरती पोहोचलो आहे. चला तर मग भेटूया आपण ब्लॉगमध्ये पुढे. शुभ सकाळ. आम्ही आता रायगडाच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहे. रात्रीकडे अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. सकाळीच पोचलो. आता थोडा आम्ही नाश्ता करतो आणि त्यानंतर आम्ही प्रस्थान करणार. चला, पुढचा प्रवास आम्ही तुम्हाला दाखवू. राहुल, कशी झाली? कशी? आता काय सध्या तरी अतिउत्तम वाटते आम्हाला पोटासाठी. पोटाचा आधार तसं पाण्यात पाणी आहे. जे काय आहे ते आम्ही सत्य बोलतो. जे काय आहे ते आपल्या युट्यूब चॅनलवरती दिसेल. भाऊ, तुझं काय आहे? बस करा. रुचकर आहे. विशाल महाराज,
ठीक आहे. आता सगळ्यांचं मत तर आहे व्यवस्थित आहे. तुमचं मत काय आहे? आता आमचं मत काय, तुमचं मत काय, आमचं मत ठीक आहे. तू समझा? हाँ नहीं तू समझा नहीं. असू द्या खा. का बोलतो पोहे पण मागवलं, ते पण खाऊन घ्या. थोडाफार हलका फुलका नाश्ता करून आम्ही 7 वाजता रायगड सैर करायला सुरुवात केली. जय छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. हिंदू राष्ट्र की जय. नमो पार्वतीपते हर हर. तानाजी तो वीरच मोठा. शिवरायांचा छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार. त्रिवार जय जयकार. त्रिवार जय जयकार. त्रिवार जय जयकार. प्रभात झाली शिवशाहीची. प्रभात झाली शिवशाहीची. जाणीव होई हिंदुत्वाची. जाणीव झाली हिंदुत्वाची. घेऊ प्रतिज्ञा शिवदेयाची. घेऊ प्रतिज्ञा शिवदेयाची. नको आता माघार. नको आता माघार. नको आता माघार. नको आता माघार. छत्रपती शिवरायांचा. छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार. त्रिवार जय जयकार. त्रिवार जय जयकार. त्रिवार जय जयकार. सोडणार चाकर शुभाच होणार. चाकर शिवबाचं होणार. आम्ही गड्या डोंगरच राहणार. आम्ही बांधले राज्याचे. अशा प्रकारे शिवरायांचं नाम घोष करत करत आम्ही कधी महादरवाज्यावर पोहोचलो हे आम्हाला पण समजलं नाही. नित्यपूजन न चुकता दररोज प्रमाणे होत आहे. प्रतिष्ठान हिंदुस्थान धारकऱ्यांच्या आम्ही वतीनं शापूर तर्फे त्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. अचानक येणं झालेलं आहे. ॲक्च्युली आमचा जो प्लॅन होता तो खूप वेगळा होता आणि एक आमच्या ग्रुपच्या हट्टापायी आमचे ग्रुपचे लीडर युनियनचे अध्यक्ष अभिषेक चौधरी यांनी अचानक सुचवलं की आम्हाला रायगडला जायचं आहे. बराचसा निगेटिव्ह रिस्पॉन्स होता पण येस अभिषेक रावांचा आम्ही मान ठेवून आम्ही रायगडला यायचं ठरवलं आणि येस आता आय थिंक सो हा शेवटचा टप्पा आहे. शेवटच्या टप्प्यापर्यंत आम्ही सर्वच जण एक नव्या जोशाने, एक उमेदीने, एक उत्साहाच्या जोशाने, एक शिवरायांचे जे बोल आहेत, जे गीतं आहेत, जे पद्य आहेत ते सर्व गीत सगळ्यांना सोबत घेऊन गाऊन एक आम्ही इथपर्यंत हा गड सर केलेला आहे. पुढेही एक मजा असणार आहे. सो येस आपण भेटूयात. रायगडावर पोहोचल्यावरती सर्वात आधी दर्शन होते ते आई तुळजाभवानी मातेच्या मंदिराचं. असं म्हणतात की महाराज प्रत्येक महत्त्वाच्या मोहिमेपूर्वी आईचा आशीर्वाद घेत असत. त्यामुळे या मंदिरात स्वराज्याच्या इतिहासात खूप खास स्थान आहे. रायगडावर येणारा प्रत्येक शिवभक्त इथे नतमस्तक होतोच, कारण हे फक्त मंदिर नाही तर स्वराज्याच्या श्रद्धेचं आणि विश्वासाचं प्रतीक आहे. परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव संसारी अनाथनाथे आंबेडकर महाविस्तारी वारी वारी जन्म मरणाचे वारी हरी पडलो आता संकट निवारी. जय देवी जय देवी जय महिषासुरवदनी सुरवर ईश्वर वंदे तारक संजीवनी. जय देव जय देव त्रिपुटी पाता तुझे सेनाई चाळी समले परंतु लागोले पायी साई वार पडता पडलो प्रवाही ते तू पत्रा लागे पाऊस वाचून पूर्वी राजा घरात लिंगाला पतंग देशा. जय देवी महिषासुरवदनी केवलंच्या सुरवदनी सुरवर ईश्वर वंदे तारक संजीवनी. जय देव जय देव पायी गणपती माता पिता बंधू
शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. माता की जय. हिंदू धर्म की जय. आई तुळजाभवानीच्या नावानं, प्रतिमाच्या नावानं, काळी माता, चंडी माता, चंडी माता, वेद माता, जय श्रीराम. दर्शन दिलं. तसेच पुढे आम्ही पोहोचलो होलीच्या मालावर. रायगडावरील हे ठिकाण इतिहासाच्या अनेक आठवणी जपून ठेवलेल्या आहेत. आजही इथे उभे राहिल्यावर त्या कालाची एक वेगळीच अनुभूती येते. सभोवताली असलेला मोकळा परिसर, गडाची भव्यता आणि इतिहासाची साक्ष देणारी ही जागा खरंच मनाला वेगळाच अनुभव देऊन जाते. त्यानंतर आम्ही जगदीश्वराच्या मंदिरावरती पोहोचलो. श्री जगदीश्वर मंदिर हे रायगडावर अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक मंदिर मानलं जातं. असं सांगितलं जातं की महाराज स्वतः येथे भगवान शंकरांची पूजा करण्यासाठी येत असत. मंदिराची रचना पाहिली तर त्यात हिंदू आणि दख्खनी स्थापत्यशैलीचे संगम दिसून येते. मजबूत दगडी बांधकाम, कमानी आणि घुमटासारखी रचना आजही त्या काळाच्या वैभवाची साक्ष देते. मंदिराच्या पहिल्या पायरीवर हिरोजी इंदुलकर यांचे नाव कोरलेले दिसते. त्यामागे एक सुंदर इतिहास सांगितला जातो. ज्या प्रकारे हिरोजी इंदुलकरांनी रायगडाचं जलद, भव्य आणि अत्यंत सुंदर काम पूर्ण केलं होते, त्यामुळे महाराज त्यांच्यावर कामावरती खूप खुश झाले होते आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना एक बक्षीस सांगितलं. पण त्यांनी धन दौलत न मागता फक्त एवढंच इच्छा व्यक्त केली की त्यांच्या नावाची शिला मंदिराच्या पायरीवर लावावी, जेणेकरून महाराज जेव्हा जेव्हा मंदिरात दर्शनाला जातील तेव्हा त्यांच्या चरणाची धूल त्या नावावर पडेल. ही गोष्ट हिरोजी इंदुलकरांनी महाराजांप्रती असलेली निष्ठा आणि स्वराज्य सेवा दाखवते. समोरची बाजू कोणती आहे? इकडची आहे. ही समोरची बाजू नाही, पाठीमागची बाजू आहे. राजे खालून दर्शन घेऊन आले, इथं दर्शन झालं की या दरवाज्यातून बाहेर जायचे. मग पूर्व बाजू कोणती आहे? ती ही साईड आहे. मग पूर्वेकडून महाराज दर्शन घेण्यासाठी यायचे. त्या मंदिराच्या पहिल्या पायरीवरती दगडामध्ये शिलालेख आहे. काय शिलालेख आहे? सेवेचे ठाईत तत्पर हिरोजी इंदुलकर. काय? 14 वर्षामध्ये हा किल्ला बांधलेला आहे. महाराज हिरोजी. त्यानंतर आम्ही राजदरबारात पोहोचलो. इथे आल्यावर सर्वात आधी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले. त्या क्षणी मनात एक वेगळाच अभिमान आणि उत्साह निर्माण झाला. राजदरबारात उभं राहिल्यावर आजही महाराजांचा तो दारारा आणि स्वराज्याचं वैभव जाणवतं. त्यानंतर तिथल्या गाईड्सने आम्हाला हिरोजी इंदुलकरांचा अद्भुत वास्तुकलेचा एक खास अनुभव दिला. थोडा वेळ रायगडाचा इतिहास, तो माहोल आणि आपल्या महाराजांच्या आठवणी अनुभवून आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघालो. खरं सांगायचं तर हा प्रवास फक्त फिरणं नव्हतं तर स्वराज्याचं जवळून अनुभवण्याचा एक खास क्षण होता. परतीचा प्रवास सुरू असतानाच आमच्या मोबाईलची चार्ज पूर्णपणे संपली. त्यामुळे पुढचा प्रवास ब्लॉगमध्ये कॅप्चर करता आला नाही. पण रायगडावर अनुभवलेला प्रत्येक क्षण कायम आठवणीत राहणार होता. रायगडावरून निघाल्यानंतर आम्ही संध्याकाळी ठरल्याप्रमाणे आरेवारे बीचवरती पोहोचलो. समोर अथांग समुद्र, थंडगार वारा आणि सुंदर सनसेट. अशा सुंदर वातावरणात थोडी मजा मस्ती केली, फोटोज काढले आणि त्या क्षणाचा आनंद घेतला. पण वेळेच्या अभावामुळे आम्हाला तिथे जास्त वेळ थांबता आले नाही, कारण पुढे जाऊन आम्हाला रात्री राहण्याची सोय करायची होती. फायनली गणपतीपुळ्यामध्ये पोहोचलो आणि रूम बुक झालेली. रूम बुक झाले, रूममध्ये चाललो आहे. फ्रेश व्हायचे, मस्त जेवण बनवायचं. अरे भाई तो चमचम चांगला मिळतो. चांगला भेटतो.
कारण पाठवलं मला तरी एखादा. काय रे काय पाहिजे तुला बावड्याला पाठवा. आपलं झोमॅटोवर हे घ्या रे घ्या हे घ्या हे घ्या याला पानगामध्ये हे पाय खाली घे, पाय खाली घे. अरे पाय खाली घे. हे घ्या हे घ्या हे घ्या हे घ्या घ्या. सावाला पण नाही त्याला, दात नाही त्याला. काय काय बोल काय करू पाय नाही बोललो, पाय म्हणजे समजलं नाही, पाय नाही. माझ्या म्हणून मी जास्त पापल्या चमच निघालो त्याला झालाय एवढं त्याचं दुखत. काय बावडा काय समस्या आहे तुझी? सुट्टी झाली माझी, उद्या माझ्या नोकरी पोटाच्या पाण्याचं ते हे आहे. काय 3-4 दिवस सुट्टी झाली. पोटाचा मग नोकरी गेले खाऊ काय मी. तुला आम्ही सांगितलं होतं बावड्या घरी खिचडी भेटेल 3-4 दिवस फक्त. याच्यात आता काय मागवायचं थांब ना एक सेकंड. पहिले आपण मंचावर सूप मागवलाय ना. अरे इकडे आहे रे करण माग या एवढं हे खाली आहे. करण आणि लिमिटेड होती. जाम झाला. ठीक आहे ना आम्ही व्यवस्थित दिसतो बघ. काय 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 मागवलंय? आपण हे नाही मागवत भाजी उचल वरण ताक पापड. हे नाही भेटत. बिमार पेशंट आता मंडळाकडून याला खर्च करायला लागत दवाखान्यात. आजारी झालाय तुम्हाला यायला लागला आता. नमस्कार सुप्रभात. आज दिवस दुसरा. येस. रायगडावर उतरता उतरता मोबाईलची चार्जिंग संपल्यामुळे तिथून ब्लॉगचं काही आपल्याला नियोजन करता नाही आलं. त्यामुळे आज हे शर्ट बघा, शर्ट. आज चार्ज करून पुन्हा एकदा दिवसाची सुरुवात केली आहे. आता गणपतीपुळे येथे आम्ही दर्शनासाठी निघालेलो आहे. सर्व रूम चेकआउट करून निघालोय आणि अखेर पोचलोय आम्ही गणपती मंदिराजवळ. चला तर मग आता आतमध्ये जाऊया. आतमध्ये आलो ना हा बोलतो आणि सेल्फी घेतो आणि व्हिडिओ चालू केली. मंदिराच्या आतमध्ये मूर्तीचे फोटो घेणं सक्त मनाई होती, त्यामुळे आपल्याला मूर्तीचे काही फोटो घेता आले नाही. असं म्हणतात की गणपतीपुळेचा हा गणपती स्वयंभू मानला जातो. म्हणजेच ही मूर्ती कोणत्याही माणसाने घडवलेली नसून ती स्वतः प्रगट झालेली आहे. त्यामुळे या मंदिराला भक्तांमध्ये खूप मोठे धार्मिक महत्त्व आहे. असं सांगितलं जातं की जवळपास 400 वर्षापूर्वी एका ब्राह्मणाला स्वप्नात बाप्पाने दर्शन दिलं आणि या ठिकाणी स्वतःचे अस्तित्व असल्याचे सांगितले. त्यानंतर इथे गणपतीची मूर्ती सापडली आणि पुढे या मंदिराची स्थापना करण्यात आली. विशेष म्हणजे या मंदिरातील गणरायाची मूर्ती पश्चिम दिशेला म्हणजे समुद्राकडे तोंड करून आहे. हे अत्यंत दुर्मिळ मानले जाते. दरवर्षी हजारो भक्त इथे दर्शनासाठी येतात, आपली मनोकामना बाप्पाजवळ मागतात आणि बाप्पा ते पूर्णसुद्धा करतात. म्हणून नवसाला पावणारा गणपती असं सुद्धा संबोधले जाते. थोडा वेळ का होईना पण मन अगदी प्रसन्न होऊन गेलं. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आताच गणपतीपुळे इथे आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता सर्व आमचे मंडळी खूप खुश दिसत आहे दर्शन घेऊन. कारण याने आपलं नवस मानलेलं आहे. पुढच्या वर्षी नक्कीच पुरं होईल. 2028 साली अशी आमची इच्छा आहे. 2028 साली आम्ही आवर्जून येऊ. ठीक आहे. चला. राहुल रावण सर. आणि करण यांचं काही म्हणजे जे काय नाही जे ऍक्च्युअली नवस मी नाही ते बोलू शकत. जे तुम्हाला सांगितलं ऑलरेडी आम्ही एक हिंट देतो की 2028 साली आम्ही इथे नक्की येऊ. ठीक आहे. राहुल यांचं काय आहे का? खूपच छान असे दर्शन झालेले आहे गणपतीपुळे येथे. तरी आता आम्ही सर्वजण पुढील ठिकाणी प्रस्थान करत आहोत. धन्यवाद. ठीक आणि आणखी आहे. विशाल महाराज यांचं काही नवस काही मांडलंय, काही असे वेगवेगळे काही इच्छा असेल का तुम्ही पण सांगू शकता. असं काय नाही. दर्शन खूप छान झालं, मजा वाटली, खूप भारी आहे. सर्वांनी या, मजा करा, दर्शन घ्या. आता सोमनाथराव राहिले त्यांची पण आपण काहीतरी त्यांची इच्छा असेल ती पण आपण बोलू ऐकून घेऊया. गणपतीपुळेला यायची ती पूर्ण झालेली आहे.
अशा तऱ्हेने आम्ही आता बीचवरती थोडंसं हे करतो. नाही आता आम्ही बीचवर नाही, आता आपला भरतीला निघायचं आहे. ऍक्च्युली आता पुढे कारण जास्त नाही 5 मिनिटं पुढे आपल्याला हे तिथून आपण करायचं, बाली आणि महाड करायचं आहे. आपण सर्व करणार आहेत. अभिषेक कशाला ब्रिज वाजवला? बीचवर नाही आता, अरे बीचवर. फक्त 5 मिनिटं जाणार. हे 5 मिनिटं जाणार ना. 5 काय 5 मिनिटं तुला हे बघ आता मगाशी बोलत नको. अरे 5 मिनिटात जाणार. 5 मिनिटं जाणार. काय आता म्हणजे तुझं झालं तर झालं का? राहुल काय वेगळंच बोलतोय. आता आमचा असं रिसेंट माहितीनुसार सूत्रांच्या माहितीनुसार आताच प्लॅन मध्ये बदल झाला थोडासा, कारण की आता महाप्रसाद आहे मंदिरातला, त्यामुळे आता बीचवर 5 मिनिटापासून तर बीचवर आम्ही कम्प्लीटली अर्धाच आम्ही आता स्पेंड करणार आहोत. एन्जॉय करणार आहे. आणि त्यानंतर थोडासा महाप्रसाद लाभ घेणार. त्यानंतर आम्ही पुढे वाटचालीस सुरुवात करू. ठीक 12:30 वाजता प्रसादाची वेळ होणार. येस, आम्ही पुढे जेवण वगैरे करून आम्ही आरामात गेलो. हे माझा का 2 लाडू. अरे भाऊ इकडचा कांदा लाडू पडे लाडू. आमचे करत वगैरे यांचं काय नवस आहे ते आता आमच्या मुशक मामाना काय सांगायला घेतलं ते आपण ऐकू शकत नाही. करणनी 4 बॉल घेतलं काय? आमच्यात सगळा झाला बा. आमच्या लाडूंचा हिसाब लागत नाही. करणने 200 रुपये भावड्याकडून घेतलेत बरोबर. आता फिरत जरा. बावड्याचा खाण्याला पैसे नाही झालं. अरे वा काय ना. अरे वा 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 वाव, खूपच छान आम्हाला दाखवलं. फिश आहे ना. मध्ये पण त्याची इंटरव्ह्यू हा, पण ठीक आहे ना स्टार फिश. वाव वा वा नाईस नाईस. आई फोडा फोडो. तर मित्रांनो अशा प्रकारे आमची ही रायगड ते गणपतीपुळे ट्रिप खूप सुंदर आणि आठवणीत राहणारी ठरली. या प्रवासात आम्ही इतिहास अनुभवला, निसर्गाचा आनंद घेतला आणि खूप सारी मजा मस्तीही केली. पण दुर्दैव व्लॉग एडिट करत असताना आमच्या काही व्हिडिओ फाईलचा डाटा करप्ट झाला, त्यामुळे पुढचा काही भाग आम्हाला ब्लॉगमध्ये दाखवता आला नाही. तरीसुद्धा जे काही क्षण आम्हाला कॅप्चर केले ते तुमच्यासोबत शेअर करताना खूप आनंद झाला. जर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एक नवीन प्रवासासोबत. तोपर्यंत स्टे ट्यून.